सो वेलकम टू द अनस्क्रिप्टेड ब्लॉक 6. सो आज संडे आहे आणि आज जिम बंद असतात. आपल्याला आज पण वर्कआउट करायला जायचं होतं कारण की ॲब्स वगैरे मारायचे होते थोडे. आपण ॲब्सवरती जास्त लक्ष देत नाही, त्यामुळं जी साईड म्हणजे जी फ्लेक्सिंगची एक फुटेज टाकत इथं ते फॅट इथं दिसून येतं सगळं, आणि ते फक्त तेच माझ्या फिजिकला एकदम आपण म्हणतो ना की पोश्चर ठीक आहे, पण जे आपण बायसेप वगैरे फ्लेक्स करतो ना त्याच्यानंतर मग ते इथे चरबी वगैरे थोडी दिसती खाली. मी एक फुटेज टाकल, तुम्हाला कळलंच ते फुटेज बघून. संडे आहे आज आणि म्हणलं की फुल डे ऑफ इटिंग. एका मित्राने आपल्या कमेंट केला होता की भाई फुल डे इटिंगचा ब्लॉग पण करत जा किंवा फुल डे ऑफ इटिंग पण त्या ब्लॉगमध्ये ॲड करत जा. सो आपण इटिंगचा म्हणजे जेवण जे आपण जेवतो त्याचा आपण हे टाकत नव्हतो. फक्त ब्लॉगमध्ये आपलं काय चालू होतं की वर्कआउट. सकाळी मॉर्निंगला उठलो ते वर्कआउट वगैरे, बाकी थोडेफार प्लॅन्स काय काय चाललं आहे ते. सो मी जेवण जे इटिंग जेव्हा फुल डे ऑफ इटिंग होतं ते दाखवत नव्हतं. पण आज म्हणलं आज संडे आहे आणि आपण आज आपल्याला भरपूर वेळ पण आहे की आपण स्वतः पण काही बी रेसिपी ट्राय करू शकतो. सो आज भरपूर माझ्याकडे रेसिपी आहेत, सोयाबीनची वगैरे रेसिपी आहे आणि मी ती खूप वेळा असं न काउंट करता मी ती रेसिपी खूप वेळा खाल्लेली आहे. आणि मी कधीच ती रेसिपी करताना मेजर करत नाही, का तर मला ती आवडते आणि मी जास्त झालं तरी ती बळबळ खातो, पण आवडते म्हणून खातो. आणि तसं आपलं बल्किंग चालू आहे. सो आपला गोल आहे आत्ताचा की 105 kg पर्यंत आपल्याला जायचं आहे. आत्ता आपलं बॉडी वेट आहे 81 ते 82च्या मध्ये फ्लक्च्युएट करते. कधी थोडं जेवून गेलं किंवा पोटात पाणी वगैरे असेल तर 82 किंवा 81.67पर्यंत दाखवतं. फ्लक्च्युएट होतं राहतं ते, ठीक आहे. प्रॉपर 81च आहे वेट आपलं. बोलायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, कारण की आत्ताच माझी हालत टाईट आहे. सो आता 105पर्यंत जायचं म्हणल्यावरती प्लसमध्ये कॅलरीज खायला लागतात आणि सगळं थोडं बळबळ खायला लागतं, कारण की एवढं तिथपर्यंत जायचं म्हणल्यावरती थोडं काहीतरी करायचं लागणार. आणि बाकी हालत टाईट होते. का तर बल्किंगमध्ये विषय असा आहे की सगळं सोपं असतं. जे आपण लिफ्टिंग वगैरे करतो ते पण एकदम इझिली प्रॉपर जातात, का तर एनर्जी असते. आपण थोडं आपल्या पोटात एनर्जी भरपूर आपण खातो म्हणून एनर्जी पण राहते चांगली. पण त्याचा मायनस पण आहे की वॉशरूमला सारखं जायला लागतं आणि दिवसातनं 2 ते 3 कधी कधी 4 ते 5 म्हणलं तरी वॉशरूमला जायला लागतं. का तर एवढं डायजेस्ट करून खाली यायला लागतं म्हणल्यावरती जायला तर लागणारच. बाकी सगळं ठीक आहे. आता ह्याच्यानंतर सो मेन मी एक गोष्ट तुम्हाला आता सांगितली नाही आहे. 105 kgवरती आपण एक शूट करणार आहे, बल्किंग शूट आपण म्हणू शकतो. बल्किंग शूट का तर बल्किंगच करतो आहे म्हणून बल्किंग शूट. सो माझा एक खूप आधी प्लॅन ठरला होता की आपण आता चांगलं ह्यूज व्हायचं. आता जी माझी फिजिक आहे ना 81 किंवा 82च्या जे फ्लक्च्युएट होते वेटमध्ये, त्या फिजिकमध्ये जर तुम्ही बाहेर जाऊन बघितलं ना तर एवढे म्हणजे ब्रॉड शोल्डर्स, चेस्ट, ट्रायसेप, बायसेप एवढे 82च्या वेटमध्ये किंवा 81-82च्या वेटमध्ये जे आहे एवढे मॅस्क्युलर आणि हे असतात ना की मला म्हणजे आपण म्हणतो ना कॉम्पिटिशनच्या बॅक स्टेजला झोपवतील त्यांची एवढी फिजिक आहे. म्हणजे एवढे मोठे मोठे शोल्डर, लिटरली आपल्या तोंडा एवढे त्यांची शोल्डर आहे 82-81च्या वेटमध्ये, 80च्या रेफरेंजमध्ये. सो ते ठीक आहे. आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप करू. पहिलं बल्क केला होता, तो लय फॅट वगैरे झालं होतं त्याच्यात. परत कटिंग केलं, थोडं मसल लॉस झाला. परत मग बल्क केलं, थोडं मसल गेन झालं, पण थोडा शेपमध्ये पण आलो. परत आता कटिंग करणार आहे. सो हळूहळू जसं इयर वाईज डे बाय डे जसं जात राहील तसं आपण परफेक्ट हळूहळू होत राहील. बाकी टाईम घेणारी गोष्ट आहे, हळूहळूच होणार. लवकर तर आपण काय म्हणू नाही शकत की जिम केली बॉडी झाली की झालं लगेच.
बाकी तसं. आणि अजून एक गोष्ट की मी आता बल्किंग करतो, सो मी जास्त आपण म्हणू शकतो एवढं बघत नाही की काय खातोय ते. मला जे दिसेल ते मी खाऊन टाकतो. फक्त एक असं असतं की पोटात गेलं पाहिजे. प्रॉपर डाएट मी फॉलो करत नाही, का तर मला खरं सांगायला गेलं तर त्याचा कंटाळा येतो. रोज करणं शक्य नाही आहे. जसं आपल्याला हळूहळू पुढं वेळ भेटेल तसं जसं आपण करत जाऊ. आता तर मला काय खरं सांगायला गेलं तर कंटाळा येतो त्या गोष्टी करायचा, की म्हणजे रोजच्या रोजच स्वतः बनवून आहे तेच. आणि कसं काय होतं की घरच्यांना असं वाटतं की जे आपण करतोय, जे घरी हेल्दी करतोय ते खाणं सोडून बाकीचं जेव खात बसलाय, त्याला काय अर्थ नाही आहे ना. आणि घरचं तर सगळं चांगलंच असतं असं घरच्यांना वाटतं. आणि ते वाटणारच का तर असतं पण चांगलं, पण थोडं इंडियन डाएटमध्ये आपण म्हणू शकतो की प्रोटीनची थोडी कमी असते. बाकी सगळ्या गोष्टी असतात. आता जसं पाहायला गेलं तर खूप काय काय गोष्टी निघेल, त्यामुळे आपण बाकीचं काय बोलत नाही बसणार. फक्त एवढंच की मी तुम्हाला वाटेल तसं एवढं हे नाही करत की बल्किंग म्हणल्यावरती प्रॉपर 200-300 ग्रॅम का काय असेल ते राईस, सोयाबीन, त्याच्यात मग पनीर बिनीर, चिकन, अंडी, एग्स ते सगळं करून तसं नाही करत मी. घरी चिकन केलं असेल तर चिकन, जर सोयाबीन असेल सोयाबीन, पनीर असेल तर पनीर, पण घरी केलेलं असेल तर मी जाऊन नाही करत. जे असेल तेच खातो आणि तेच जे आहे त्याच फक्त जास्त प्रमाणात खायचं बघतो. आणि प्रोटीन सोर्स मी ह्याच्याने कंप्लीट करतो की पहिली गोष्ट बनाना, त्याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे जे असेल ते, कार्ब्स वगैरे जे सगळं मी त्याच्यात मिक्स करतो. ओट्स वगैरे घरी असेल, जे घरी असेल त्याच्यात मिक्स करून मी पितो. जेवढं शक्य होईल तेवढं आपण प्रोटीन इंटेक तसं नाही आहे. तसं पाहायला गेलं तर आत्ताच्या बल्किंगच्या अनुसार 140 to 160 ग्राम्स ऑफ प्रोटीन घ्यायला पाहिजे. पण आपल्याला त्याच्यातला मे बी हाफच्या हाफ पण नाही जात. पण हळूहळू डे बाय डे आपण ते बी इम्प्रूव्हमेंट करू. मे बी कशाने करू, पण करू. बाकी आज संडे आहे आणि लेट उठलो, आज 10 वाजताच उठलो आहे. बाकी सगळ्या गोष्टी आता आवडतो. बाकी काल ट्रॅप्स मारले होते, ट्रॅप्स शोल्डर्स वगैरे मारले होतं, अजून पंप आहे. आणि मला इथं सगळ्या गोष्टी म्हणजे जाणवत आहेत असं नाही का की टिश्यू फाटले तिथले, जे आपण मारून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुखतं ना, ते दुखतं आहे अजून चांगलं. तर ह्याचा अर्थ की कालचा वर्कआउट पण चांगला केला आहे आपण. बाकी जे आहे ते तुम्हाला दाखवतो ऑनेस्ट, आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करू. तो फुल डे ऑफ इटिंगचा पहिला मील पोहे. ऑन ॲन ॲव्हरेज सगळ्यांच्या घरात संडेला नाश्त्याला पोहे इज कंपल्सरी. बाकी थोडे केळी, ड्रायफ्रूट्स, बदाम, मनुके, काळे मनुके आणि एक ग्लासभर दूध. ऑन ॲन ॲव्हरेज एकदम नॉर्मल आणि सिम्पल नाश्ता. जास्त काय हे नाही, ओट्स, दूध, त्याच्यात मग हे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे. हे मी पहिलं भरपूर केलेलं आहे. पहिले भरपूर ओट्स वगैरे खाल्ले, पण जे ह्याच्यात सुख भेटतं ते कशात नाही आहे. बाकी जसं सगळ्यांना गरमागरम पोहे भेटत आहेत, पण मी 10 वाजता उठलो आहे म्हणून मला गरमागरम नाही आहेत. तसे आहेत आता तसे, आणि ते बी एवढे पूर्ण ह्याच्यात एखादं ओव्हर थोडं करून घेतलं आहे मी, का तर थोडं इंटेक थोडा ओव्हरच झाला पाहिजे, कारण की आपण बल्किंगवरती. आणि तसा आपला गोल आहे 105 kgला जायचा, त्याच्या अनुसार ऑन ॲन ॲव्हरेज आहे. बाकी मला वाटतं आत्ता 11-11:30 वाजले आहेत. नाश्त्याची वेळ नाही आहे ही, कारण की आत्ता नाश्ता केला तर ॲसिडिटी, परत 1 ते 2 वाजता मग लगेच जेवण वगैरे नाही जात, मग ते थोडं लेट 2-2:30-3 वाजता मग ते सगळं सायकल बिघडते. त्यामुळे ही वेळ नाही आहे नाश्त्याची, पण तरी ठीक आहे. आता आज संडे फुल डे ऑफ इटिंग असणार आहे, त्यामुळे पहिला मील पोहे, काजू, मनुके, थोडे केळी आणि एक ग्लासभर दूध. आता हे एवढं सगळं संपवून मग मला भेटतो. सो आज मी विचार केला होता की फुल डे ऑफ इटिंगचा एक ब्लॉग बनवावं. दुपारी म्हणजे 11-12 का 11-11:30 आपण ही गोष्ट केली. पण सकाळी पोहे आणि ड्रायफ्रूट्स आणि दूध एवढं सगळं कंझ्युम केल्यामुळं दुपारची जी भूक असते ती एकदम मेली. आणि मग असं इच्छाच नव्हती काय की बनवून खावं, आणि जे घरात केलं होतं ते पण खायची पण इच्छा नव्हती. का तर
मी पोहे जे खातोय त्या ब्लॉगमध्येच म्हणलं होतं की ती वेळ नाही आहे नाश्ता करण्याची. 11:30 मला वाटते वाजले असतील, 11:40 काहीतरी झाले होते. So, चुकीच्या वेळी सगळं चुकीचं केलं तर सगळ्या गोष्टी बिघडणारच. त्याच्यामुळं काही दुपारी आपण फक्त थोडीशी दही खाल्ली होती आणि बाकी आता डायरेक्ट संध्याकाळी एक प्रॉपर मील होणार आहे. म्हणजे मील म्हणजे जे घरी केलं असेल ते. आज मला फुल डे ऑफ इटिंगचा प्रॉपर एक ब्लॉग करायचा होता, पण मला असं वाटतं की आजच्या ब्लॉगमध्ये ते जमणार नाही. तर ऑलमोस्ट हाफ डे गेला, आता मला वाटतं 6 वाजतील आणि आता फक्त एक मील राहिला रात्रीचा जेवणाचा. तो कम्प्लीट केला की संपला. मग काय हेच नाही आहे. त्यामुळं उद्याच्या ब्लॉगपासून मे बी आज संडे आहे तर हा ब्लॉग तुम्हाला उद्या भेटेल, एक दिवस डिले. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मी जे पण मील असतील फुल डे ऑफ इटिंगचे ते ॲड करून तुम्हाला दाखवत जाईल. बाकी आज मला खरं इच्छा होती तो ब्लॉग फुल डे ऑफ इटिंगचा एक आपण इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर बरेच ब्लॉग बघितले असतील. लोक सकाळी ब्लॉग वगैरे चालू करतात, त्यांचा मील वगैरे करतात. राईस, सोयाबीन, पनीर, चिकन, एग्स, दूध, सगळ्या गोष्टी म्हणजे 11 वाजता ही मील, 2 वाजता ही मील, 5 वाजता ही मील, 6 वाजता ही मील, 7 वाजता जे बी असेल ते. सो तसं मी विचार केला होता की आज बनवून, आणि माझ्याकडे खूप सारे रेसिपीज होत्या सोयाबीनच्या, परत मॅश पटॅटो, ओट्स आणि अजून भरपूर काही काही माझ्याकडं रेसिपी होत्या. त्यातल्या मी आज 1 ते 2 रेसिपी, ऑलमोस्ट 2 रेसिपी तुम्हाला सांगणार होतो, पण तेच झालं की 11:30 वाजता आपण 11-12 वाजता आपण नाश्ता केला आणि ती जी भूक असते ती केली. त्यामुळे मला असं करून खायची बी इच्छा नाही झाली किंवा काहीच नाही झालं. त्यामुळं मला आजचा दिवस वाया घालवायचा नव्हता, म्हणून मी परत हा व्हिडिओ शूट करतोय का तर सांगायला की आजचा दिवस आपला ऑलमोस्ट म्हणू शकतो वायालाच गेला. पण आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये परत इम्प्रूव्हमेंट करू, म्हणजे जे आज नाही झालं ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करू. तसं आपल्या एक मित्र म्हणलेला की टाकत जा, म्हणून आपण हा ब्लॉग शूट केला होता बनवायचा फुल डे ऑफ इटिंगचा विचार केला. ठीक आहे, काही हरकत नाही. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण डे बाय डे थोडं क्लिप्स ॲड करत जाऊ जेवणाचे पण. आणि टू बी ऑनेस्ट बोलायला गेलं तर जेवण जे पण मी डाएट तर काही करत नाही. नॉर्मल जे घरी असेल तेच फक्त एक प्लसमध्ये किंवा ओव्हर इटिंग म्हणू शकतो, त्या ओव्हर इटिंगमध्ये खातो मी, असा विषय. बाकी प्रोटीन इंटेक केळी, दूध, अंडी, घरी केलं असेल ज्या गोष्टी, सोयाबीन राईस, पनीर राईस, चिकन, मटन, सगळ्या गोष्टी जे घरी केल्या असतील नॉर्मल जे खातो आपण ते घरात जे बनवून तसंच सेम. बाकी गोष्ट मला सांगायची होती की आज काही जमलं नाही तर उद्यापासून. बाकी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.